हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण हा ब्लाऊज पीस पाहणार आहोत कसा केला आहे. तर एखाद्या ब्लाऊजला जर असा शेप असेल तर तोच आपण हायलाईट करणार आहोत, त्यावर जास्त वर्क न करता. तर आपण सुरुवात करूयात. तर ही जी लाईन आहे ती आपण कट बीड्स यूज करून कंप्लीट केलेली आहेत. कट पाईप म्हणू शकतो आपण त्याला, कट दाना म्हणू शकतो. तर आपण त्यासाठी मशीनचा साधा थ्रेड यूज केलेला आहे आणि 14 नंबरची ट्युलिपची निडल यूज केलेली आहे. तर आपण सुरुवात करूया. तर तुम्ही इथे आयरनची निडल पण यूज करू शकता. तर आपण कट बीड्स घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण निडलमध्ये ते लोड करून घेऊयात. 3 ते 4 बसतात. जर आयरनची निडल घेतली त्याच्यामध्ये जास्त बसतात, पण माझ्या हाताला आता या निडलची खूप सवय झाली आहे आणि परफेक्ट फिनिशिंगसाठी मी हीच रिकमेंड करेल. तर आपण थ्रेडवरती काढून घेऊयात आणि वर्कला सुरुवात करूया. तर चेन स्टिच करता करता आपण एक एक बीड, जो कट बीड आहे तो सोडून चेन स्टिच करणार आहोत. तर हे कसं करायचं इन डिटेल याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे, तर तो तुम्ही नक्की चेक करा. तर आपण लोड करून घेतले 3 ते 4 आणि आपण आता एक एक सोडत परत चेन स्टिच टाकणार आहोत. अशा पद्धतीने जर आयरनची निडल असेल त्याच्यामध्ये जास्त बसतात, पण मी हेच यूज करते. तर एक बीड सोडून आपण परत चेन स्टिच टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने एक एक करत आपण ती लाईन सगळी कंप्लीट करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये बाकीचे बीड्स पण कसे लोड करायचे याचा पण व्हिडिओ आपण चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो तुम्ही चेक करा. तर अशा पद्धतीने आपण जी पूर्ण लाईन आहे ती कट बीड्सनं फिल करून घेणार आहोत. तुम्ही इथे गोल्डन बीड्स पण यूज करू शकता, जे गोल्डन मणी असता. तुम्ही तुमच्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईन करू शकता. हा फक्त मी केलेला तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. आरीचं स्पीड हेच स्पीड नॉर्मल असतं. जे तुम्ही इतर ठिकाणी बाहेर व्हिडिओ बघता ते फास्ट फॉरवर्ड केलेले असतात, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं ते खूप फास्ट होतं, पण आरीचा स्पीड हा एवढाच स्लो असतो आणि त्याला खूप पेशन्स आणि खूप टाईम जातो करायला. आपण ही लाईन सगळी कंप्लीट करून घेऊयात आता. आपली लाईन कंप्लीट झालेली आहे. तर यानंतर आता आपण काय करणार आहोत, जे वरचे शेप आहेत हे वाले फुलांचे, तर ते आपण हायलाईट करून घेणार आहोत. त्यासाठी मी जरीचा थ्रेड यूज करत आहे, दयालजी ब्रँडचा. तर याची जी बॉर्डर आहे ती मी जरी थ्रेडनं त्याला परत आउटलाईन करून घेणार आहे साध्या चेन स्टिचनं. तर आपण थ्रेडवरती काढून घेऊयात आणि सुरुवात करूया. तर अशा पद्धतीने आपण चेन स्टिच स्टार्ट करूयात. चेन स्टिच ही छोटी छोटी करत आपल्याला हा जो शेप आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. चेन स्टिच कशी करायची हे जर तुम्हाला इन डिटेल पाहायचं असेल तर तो सुद्धा चॅनलवर व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. आरी वर्क करताना जी बेसिक गोष्ट असते ती असते चेन स्टिच, कारण आउटलाईनला किंवा इतर बऱ्याच ठिकाणी आपण चेन स्टिच यूज करतो आणि करतोच. तर आपण तुम्ही जर चेन स्टिचची खूप प्रॅक्टिस केली तर तुम्हाला आरी वर्क खूप इझिली समजून जाईल आणि इझिली वर्क करता येईल, ते पण परफेक्ट फिनिशिंगसहित. तर ते पण तुम्ही शिकून घ्या तो व्हिडिओ बघून. तर आपण हा शेप आहे तो कंप्लीट करून घेऊयात आणि झाल्यानंतर आपण त्याला एंड नॉट मारणार आहोत. एंड नॉट पण खूप इम्पॉर्टंट आहे. एंड नॉट नसेल तर वर्क सगळं निघून जाईल. तर त्याचा पण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, तो तुम्ही चेक करून घ्या चॅनलवर. तर आता आपण ह्याच्या आतमध्ये कसं फिल करणार ते सांगते. 2 पाईप्स घेतले आहेत मी. 2 पाईप्स आपण सरळ लावून घेतले आहेत, स्टिच करून घेतलेले आहेत. त्यानंतर हा जो गोल्डन बीड आहे तो मी यूज केला आहे. तर एक गोल्डन बीड आणि एक पाईप असे मी 3 लाईन करून घेणार आहेत उभ्या. तर एक बीड आणि एक पाईप असं करून घेतलं आहे आपण. त्यानंतर परत आपण बॅक स्टिचला येणार आणि परत एक गोल्डन बीड आणि एक पाईप असे आपण 3 लाईन्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये, अशा पद्धतीने. त्यानंतर पुन्हा आपण एक बॅक स्टिच घेणार सेंटरला आणि पुन्हा एकदा एक गोल्डन बीड आणि एक पाईप असं आपण डिझाईन ही कंप्लीट करून घेणार आहोत. तर हे असं एक फूल तयार झालं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या डिझाईनला जी बाकीची फुलं आहेत तर ती पण आपल्याला कवर करायची आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने पण डिझाईन तयार करू शकता. हे फक्त एक एक्झाम्पल आहे, तुम्ही याचा रेफरन्स घेऊन वर्क करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही बाकीच्या ज्या सगळ्या फुलं आहेत, ज्या पाकळ्या आहेत त्या तुम्ही वर्क करून घेऊ शकता किंवा तुम्ही इतर अजूनही काही डिझाईन तयार करू शकता तुमच्या मनाने.
तर ही दुसरी आपण केलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपण पूर्ण जे फ्लावर्स आहेत ते फिल करून घेणार आहोत. झाल्यानंतर आपला हा खूप सुंदर वर्क तयार झालेला आहे. त्यानंतर आतमध्ये काय करायचं आहे ते आपण पाहूया. त्याच्या आधी इथे जे डॉट्स आहेत राहिलेले तर ते आपल्याला हायलाईट करायचे. तिथं मी वर्क न करता फक्त स्टोन चिटकवणार आहे. तर हे मी सिल्वर कलरचे स्टोन आणलेले आहेत कारण पूर्ण डिझाईन गोल्डनमध्ये आहे. त्याला थोडंसं अजून हायलाईट होण्यासाठी मी सिल्वर कलरचे स्टोन लावून घेणार आहेत. तर मी इथं B7000 हा क्विक ड्राय ग्लू घेतलेला आहे, फॅब्रिक ग्लू, जो की ड्राय क्विक होतो आणि वर्कसाठी फॅब्रिकसाठी आपण तो यूज करू शकतो. तर तो आपण जे डॉट्स आहेत त्याच्यामध्ये लावून घेऊयात. आता निडलची जी बॅक साईड आहे त्यांना आपण हे जे स्टोन आहेत ते त्या सगळ्या डॉटवर लावून घेऊयात. जे डॉट्स आहेत तिथे हाताने लावत बसायचं नाही आहे. स्टोन चिकट होतात, हाताला चिटकून बसतात, त्याची फिनिशिंग पण खराब होते. त्यासाठीच निडलच्या बॅक साईडला थोडासा ग्लू लावून आपण त्याने स्टोन लावून घ्यायचे आहे. स्टोन सरळ करून मग त्याच्यावर स्टिक करायचे आहेत. अशा छोट्या छोट्या टिप्स तुम्ही जर यूज केल्या तर तुमचं वर्क खूप फिनिशिंगने होईल. कंप्लीट झालं आहे आपलं, खूप सुंदर तयार झालेलं आहे वर्क. तर आता आतल्या साईडला काय करायचं आहे आपण ते बघूया. इथे आपण जे स्टार्ट केलं आहे तिथे 2 स्टोन लावून घेणार आहोत. इथे कारण मी इथे वर्क केलेलं नव्हतं इथे, आणि डोळ्याला पण आपण तो यूज करू शकतो स्टोन. तर अशा पद्धतीने इथे मी 3 स्टोन लावून घेत आहे. हे याला गोल्डन कलरची बॉर्डर येते. तुम्ही इतरही तुम्हाला कुठले आवडत असेल तर ते पण यूज करू शकता. तर अशा प्रकारे आपण निडेलने ते लावून घेऊयात. आपले स्टोन चिटकून झाल्यानंतर आपल्याला असा लुक तयार होईल खूप सुंदर. तर आता हे जे मायक्रो बीड्स आहेत, गोल्डन बीड्स आहेत, हे शुगर बीड्स, पण मायक्रो म्हणजे अजून छोटी साईज आहे त्याच्यामध्ये, कारण शेप आपला साईज इतकीही मोठी नाही आहे की आपण त्याच्यामध्ये मोठे बीड्स यूज करू. त्याचे मायक्रो आहेत त्यांना मी या शेपला, जो पिकॉकचा शेप आहे त्याला आपण बॉर्डर करून घेणार आहोत. त्या निडलमध्ये एक 7-8 बसलेले आहेत. तर तुम्ही आयरनची यूज केली तर जास्त बसतील, पण मी ही यूज करत आहे. त्याच्यानंतर आपण 2-2 सोडून चेन स्टिच टाकून घेणार आहोत आणि हा जो त्याचा मोराचा जो तुऱ्याचा शेप आहे तो आपण कंप्लीट करून घेणार आहोत. असं आपल्याला एक त्याचा शेप कंप्लीट करायचा आहे. आणि एक शेप कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला एंड नॉट द्यायचे. एंड नॉट परत एकदा सांगते, खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ते शिकून घ्या कुठलंही वर्क करायच्या आधी, नाहीतर तुमचं वर्क ते निघून जाणार. तर हा शेप झाला आहे आपला. तर त्याच्यानंतर आपण एंड नॉटचा हे दिलेलं आहे मी लिंक, तर तुम्ही ते चेक करू शकता. तर राहिलेला पण आपण जो पिकॉकचा शेप आहे तो हायलाईट करून घेऊयात. अशा प्रकारे आपण 2-2 सोडून तो शेप कंप्लीट करून घेऊयात. सगळीकडे आपल्याला बॉर्डरसाठी हेच बीड्स यूज करायचे आहेत. तर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कसा लुक झाला ते तुम्ही आता पाहू शकता. तर हे आपलं वर्क हाफमध्ये कंप्लीट झालेलं आहे. हाफ पिकॉक आपला बॉर्डर झालेला आहे. त्यानंतर असंच आपण खाली मोराचा जो पिसारा आहे खालचा, तर त्याला पण आपण करून घेणार आहोत. तर खालचा पण आपला झाला आहे. सगळीकडे मी बीड्स यूज केलेले आहेत. फक्त जे पिकॉकचा हा शेप आहे तिथे मी कट बीड्स यूज केले आहेत, थोडंसं चेंज दिसण्यासाठी, आणि इथे खाली थोडेसे पाईप यूज केलेत. तर खालचा पिसारा आहे तिथे आपण जास्त वर्क करणार नाही. तो वरचा पिसारा आणि हा बॉडी पार्ट आहे तिथे आपण फ्रेंच नॉट करणार आहोत. तर ते आपण पाहूयात कसं करायचं आहे. तर त्याआधी आपण जो खालचा पिसारा आहे त्याच्यामध्ये आपण स्टोन चिटकून घेणार आहोत, कारण काही वर्कमध्ये खूपच आपण डिझाईन न भरता थोडंसं स्पेसिंग पण दिलं पाहिजे, की जे दिसून येईल तो मोराचा शेप आहे. खूप गर्दी होणार नाही वर्कची. अशा पद्धतीने आपण थोडं आपण स्पेस पण त्याच्यामध्ये सोडली पाहिजे. तर इथे मी फक्त स्टोन लावून घेतले आहे खालच्या पिसाऱ्यामध्ये, बाकी सिम्पलच तो ठेवलेला आहे. आता जो वरचा बॉडी पार्ट आहे तिथे आपल्याला फ्रेंच नॉट करून घ्यायची आहे. तर ती कशी करायची
तर मी असं सुईमध्ये 8 पदरी दोरा ओवून घेतलेला आहे. हा सिल्क थ्रेड आहे रेड कलरचा. आता रेड कलरच का, कारण ते हायलाईट एम्बॉस होण्यासाठी मी सेम कलर यूज केलेला आहे. तर हा जो वरचा पिसारा नाही, बॉडी पार्ट म्हणू शकतो वरचा, तर त्याच्यासाठी आपण हे करून घेऊया, फ्रेंच नॉट करून घेऊयात. तर मी दाखवते तुम्हाला ती कशी करायची. तर आपण आधी सुईवरती काढून घेऊयात. त्यानंतर सुईला आपण त्या थ्रेडचे डबल हे करणार आहोत, राऊंड देणार आहोत. अशा पद्धतीने आपण पकडून डबल राऊंड घेऊन पुन्हा आपल्याला खाली जायचं आहे आणि खालून सुई बाहेर पूर्ण येईपर्यंत आपल्याला हा दोरा हातातला सोडायचा नाही आहे. जो डाव्या हाताने मी पकडून धरला आहे तो सोडायचा नाही आहे. खूप छान नॉट तयार होते. एंड नॉटचा आपण एक व्हिडिओ अपलोड करणार आहोत लवकरच. डिफरंट टाईप्स ऑफ एंड नॉट, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईप मी तुम्हाला सांगणार आहे एंड नॉटच्या, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. ही थोडी ब्रॉड एंड नॉट आहे. तुम्हाला जर बारीक हवी असेल तर तुम्ही सिंगल राऊंड करून पण सुईचा बारीक नॉट तयार करू शकता. पण इथे मला थोडी ब्रॉड हवी आहे म्हणून मी ते डबल राऊंड घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला वरच्या फ्रेंच नॉट ज्या आहेत इथल्या, तर त्या मोठ्या मोठ्या आपण इथं करून घेणार आहोत. इथे आपली लास्ट एंड नॉट असेल ही. तुम्ही बघू शकता की शेप कसा एम्बॉस, म्हणजे कसा उठून दिसतोय, एम्बॉस वर्क दिसतं त्याचं. रेडवर जरी आपण रेड यूज केला तरी खूप छान दिसतं. तुम्ही इतरही गोल्डन यूज करू शकता, सिल्वर पण यूज करू शकता किंवा तुम्हाला हवा तो. पण त्याच साडीला जर त्याच कलरनं आपण एम्बॉस केला तर तो अजूनही छान दिसतो, उठून दिसतो. तर आता आपल्याला जो राहिलेला पार्ट आहे इथे आपण फ्रेंच नॉटच करणार आहोत, पण टिकली यूज करून करणार आहोत. टिकली म्हणजे सिल्वर कलरची ही जी टिकली मिळते तर ती मी यूज केलेली आहे. तर आता आपण पाहूया ते कसं करायचं. मग मी थ्रेड काढून घेते सुईने वरती. जसं की आपण वरती 2 राऊंड घेतले, इथे आपण एकच घेणार आहोत आणि त्याच्या खाली आपण टिकली ठेवणार आहोत नॉट जेव्हा आपण मारतो तेव्हा. अशा पद्धतीने ही छोटी तयार झाली आहे विथ टिकली. हा असा आपण जो वरचा बॉडी पार्ट आहे तो कंप्लीट करून घेणार आहोत. एकच आपण डबल पण देऊ शकतो किंवा एक पण देऊ शकतो तुमच्यावर, पण मी एकच दिलेले आहे इथं राऊंड थ्रेडचा. आणि त्यानंतर टिकली ठेवलेली आहे खाली आणि नॉट करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण हा शेप जो वरचा आहे तो फिल करून घेणार आहोत कंप्लीट. तर आपलं वर्क तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मिनिमम वर्क केलं आहे आपण. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.